नमस्कार मंडळी, सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं तुझी माझी जोडी या यूट्यूब चॅनलवर. आणि वेळोवेळी अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. चला तर वळूया आजच्या नव्या स्टोरीकडे, जिचं नाव आहे गोंधन. आणि स्टोरी आवडली तर लाईक जरूर करा. जनाचं लग्न चंद्रभानच्या छोट्या भावासोबत यशवंतसोबत झालं. लग्न होऊन 2 वर्ष झाली तरीही मूल बाळ होत नव्हतं. आणि अचानक तिचा नवरा एका बाईसोबत पळून गेला. जना तरुण होती, उफाड्याचं तारुण्य होतं तिचं, फक्त 22 वर्षाचं. आणि ती यशवंतच्या आठवणीत तळमळू लागली. रात्र तिला झोप येत नव्हती. आणि तसं बघायला गेलं तर चंद्रभानसुद्धा फक्त 36 वर्षाचा होता. त्याचं लग्न झालं होतं. त्याला 2 मुलं आणि 1 मुलगी होती. त्याची बायको, तिचं नाव सरस्वती होतं. सरस्वती नावाप्रमाणे खूप शांत होती, अगदी सुस्वभावी, मनमिळावू होती. यशवंत आणि जनाच्या लग्नात ती राबली. थोरली जाऊ म्हणून तिचं सगळं कर्तव्य तिनं पूर्ण केलं. सासरा नव्हता तिला, फक्त सासू होती. ती पण लई खाष्ट होती. तिच्या हाताखाली सरस्वतीनं थोडाफार प्रमाणात जाच काढलाच होता. आणि एवढा जाच तर सासूच्या हाताखाली काढावाच लागतो अशी समजूत होती खेडेगावात त्यावेळी. त्यामुळे सरस्वतीला त्या जाचाचं काही विशेष वाटलंच नाही. पहाटे लवकर उठायचं, सडा सारवण करायचं, चूल पेटवून भाकरी थापायच्या. घरात सासू, नवरा, दीर, 3 पोरं त्यांचं करायचं. गुरंढोरं बघायची आणि शेतात जायचं. इतकं सगळं सरस्वती एकटी करायची. पण आता यशवंतचं लग्न झालं की जाऊ येणार आणि तिला हातभार लागल असं तिला वाटलं. पण जना थोडी ऐतखाऊच होती. लग्न होऊन किती दिवस झाले तरी कामात हात बसला नव्हता तिचा, कारण ती कुठलंच काम मनापासून करत नव्हती. त्यामुळे सासूसुद्धा तिला सोडून सरस्वतीला कामं सांगायची. स्वयंपाकाचं कामसुद्धा सरस्वतीकडेच असायचं, कारण जनाच्या हातच्या भाज्या खाऊ वाटत नव्हत्या असं सगळे म्हणायच्या. त्यामुळे जनासुद्धा सोकावली होती आईत बसून खायला. अजिबात चांगला स्वयंपाक करण्याचा प्रयत्न करत नव्हती. आणि यशवंत लहान होता. तिला तिचा नवरा कारभारी पाहिजे होता. चंद्रभानच्या ऐवजी यशवंत कारभारी हवा असं वाटायचं. पण यशवंत अजिबात घरच्या कामात लक्ष घालत नव्हता. खायचं प्यायचं आणि गावभर फिरायचं एवढंच त्याचं काम. आणि चंद्रभानने कसं बसं त्याला एक पोल्ट्री फार्म काढून दिला. त्यात 2 बायका कामाला ठेवल्या आणि लक्ष तरी ठेव बाबा असं म्हणाला. मग तो यशवंत रोज पोल्ट्री फार्मवर जाऊन बसायचा. आणि अशातच त्याला गावातल्याच एका बाईचा नाद लागला. ते सुद्धा लग्न झालेल्या बाईचा. पदरात 2 छोटी छोटी मुलं असलेल्या बाईचा नाद लागला. त्या दोघांचं चांगलं सूत जमलं आणि एक दिवशी यशवंत तिला घेऊन पळूनच गेला आणि जना एकाकी पडली.
चंद्रभान आता टोळीचा मुकादम होता. तो पण जास्त चारित्र्यवान होता असं नाही. बायकोपासून खूप लांब लांब राहायचा महिना. सरस्वतीसारखी गरीब गाय त्याची बायको होती आणि त्याला जाब विचारत नसायची. त्यामुळे तो मोकळा असायचा आणि जाईल तिकडे त्याचं काहीतरी लफडं सुरू असायचं. पण समोरची बाई स्वतः होऊन त्याच्या मिठीत आली तरच तो तिच्या नादी लागायचा, नाहीतर तसा अजिबात प्रतिवता नारीच्या नादी लागत नव्हता. मग एक दिवशी चंद्रभानने सरस्वतीला जवळ घेतली आणि कुस्करू लागला. आणि सरस्वती थोडी लाडात म्हणाली, अहो, तुम्ही मला पैठणी आणणार होता ना, काय झालं, कधी आणणार? आणि चंद्रभान म्हणाला, आणतो ग, कारखान्याचे पैसे मिळाले की नक्की आणतो. आता तो तिला असंच गोड बोलायचा, पण बाहेरच्या बायकांना मात्र भरपूर काय काय घेऊन जायचा आणि सरस्वतीला नेहमी पुढची आश्वासनं द्यायचा. कारखान्याचं बिल आलं की तुला ठुशी करतो, तुला नथ करतो, तुला पैठणी घेतो मोर असलेली, असं म्हणून तिला स्वप्न दाखवायचा. आणि भोळी भाबडी सरस्वतीसुद्धा त्यानं दाखवलेल्या स्वप्नात हरवून जायची. आणि कधीतरी तो आपल्याला हे सगळं घेणार असं वाटायचं तिला. आणि दृष्टीआड सृष्टी म्हणतात तसं त्याचं बाहेर काय काय सुरू आहे हे तिला माहीत नव्हतं. त्यात चंद्रभानचा स्वभाव थोडा रागीट होता आणि तो म्हणल तसं ती राहायची. आणि आता त्यानं तिचा कान चावला आणि सरस्वती शहारून हसायला लागली.